हाय हॅलो नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आता माझ्या माहेरी आलेलं आहे, त्याच्यामुळे ना आपल्याला मस्त असं सकाळी ना वेळ भेटत असतोय बघा. तर थोडंसं तयार वगैरे होऊन आम्हाला सगळ्याला, मला माझ्या मम्मीला आणि सगळ्यांना पोरांना वगैरे आम्हाला बाहेर जायचं होतं कपडे आणण्यासाठी. त्यासाठी अशी मस्त अशी मी तयार झालेली आहे आणि त्याच्यासाठी ना कपड्याच्या अगोदर शूजच्या दुकानात जाणार आहे मी. पोरांना चप्पल शूज काय घ्यायचं ते सगळं घेणार आहे. शानेल वगैरे पूर्वाला आणि ऋतूला दोघांना पण घ्यायचं आहे आणि माझ्या भावाला पण एक चप्पल घ्यायची आहे. तर सगळ्यांना असे चपल्या वगैरे आम्ही बघत होतो इथं. तर काय माहिती आहे कलेक्शन एकदम मस्त होतं, परंतु काय होतं माहिती आहे का, एकदम आपलं म्हणजे जे काय आपल्या मापाचे चपले आहेत ना ते शोधायला भरपूर उशीर लागते आम्हाला. जवळजवळ ना तिथं 15-20 मिनटं म्हणण्यापेक्षा एक अर्धा तास तर गेला असेल सहजासहजी. त्याच्यानंतर ना मी इथं कपड्याच्या दुकानामध्ये आले बघा. तर कपडे पण घ्यायचे होते मला. तर कपड्यासाठी ना आम्ही तिघीजण आलो आणि तर ना 2-2, 3-3 दुकानं फिरण्यापेक्षा सगळे एवढं मोठं दुकान होतं ना, सगळ्यांची शॉपिंग अगदी आरामात होईल असं वाटलं, म्हणून फायनली एक दुकान आम्ही सिलेक्ट केलं. हा इथं ब्लॅक कलरची आहे ती बघ. मला कपडे घ्यायची म्हणलं तर आहे का नाही. मला बघ एखादं टॉप आहे का त्यात त्यात ती कॉटनचं आहे ना, कॉटन मध्ये बघ. हा माझ्या कलरला हे होईल असं एखादा घ्यायचा. आणि मला एक ना फायनली ब्लॅक कलरचा टॉप सापडला बघा. त्याच्यानंतर ना मला एक 2 प्लाझो घ्यायचे होते आणि त्याच्यानंतर 2-3 पूर्वाला पण टॉप आणि लेगिन्स काय जीन्स असं भरपूर शॉपिंग करायची होती. मग काय केलं म्हटलं, तिला एक प्लाझो आणि मला एक प्लाझो घेतला. त्याच्यानंतर मला एक ब्लॅक कलरचा ड्रेस घेतला. ही सगळी शॉपिंग मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. पहिल्यांदा एक मिनिटाचा बसता मला शिकलंच आम्ही घ्यायला लागली पण दाखवलंच नाही. काय छान आहे का काय ग? ही छान आहे. ही काढून त्यांना ती कोणतं छान आहे ती अंगावरचा ती पॅक. सगळी शॉपिंग वगैरे करून घेतली बघा. आणि काय माहिती का, पूर्वाचं ड्रेस लवकर सिलेक्ट होत नव्हता, त्यामुळे भरपूर असा वेळ झाला. अक्षरशः म्हणजे संध्याकाळच्या 7-8 वाजून गेले ते आम्हाला इथंच. आणि इथून आमचं घर जवळजवळ 30 किलोमीटर होतं. पण म्हणलं जाऊ दे आता, पोरांपुढं आपलं काही चालत नाही. तर मग फायनली आम्ही घरी आलो. आणि त्या काय खायली ग लेडी कुठं कळत नाही हो. तू काय खायला ना मॅगीच खायला. तर इथं आता मम्मीची चाललेली आहे बघा पोळ्या करायची तयारी. तर मस्त अशी डाळ वगैरे शिजवून घेतलेली आहे. आज पोळ्या बनवणार आहे ती, कारण उद्या यात्रा आहे आणि उद्या पोळ्या किंवा उद्या म्हणजे चिकन मटण असं काहीतरी बनणार आहे उद्या. त्याच्यामुळे म्हणली आज पोळ्या वगैरे बनवून घ्यायच्या आणि यातलंच पुरण शिल्लक देवाला पण ठेवायचं. तर असं तिचं सगळं ठरलेलं आहे. तर मग ती सकाळी लवकर उठून सगळी पोळ्याची वगैरे तयारी तिने एकटीने तयार करून घेतलेली आहे. पप्पा आला इकडे, काय बघू ते इकडे. कुणाचा मोबाईल आहे ग? मोबाईल कुणाचा आहे? चार्जिंग त्याच्यानंतर ना येळवण्याची भाजी बनवायची होती. त्याच्यासाठी मला मम्मीने खोबरं बारीक करून द्यायला सांगितलं होतं. तर खोबरं वगैरे मी बारीक करून दिलं, कारण कसं आहे माहिती का, यात्रेत सगळ्यांना भरपूर काम असते. तर म्हणलं चला आपण पण थोडासा हातभार लावा, कारण मला काय एवढं काम नसतंय, पण थोडं आपलं जे काय वरचं थोडंसं काम असतंय ते मी करून घेते. तर खोबरं अद्रक लसूण याची पेस्ट बनवून मी मम्मीला दिली. आणि आता येळवणची भाजी झालं की मग सगळ्यांची जेवणे वगैरेची तयारी पण करायची होती. तर येळवणच्या भाजीला कढीपत्ता आणण्यासाठी मम्मी गेली, तोपर्यंत सगळी तयारी. कशाची भाजी करायली ग? एवढं पटत नव्हता म्हणून फ्रीज मध्ये सापडला नाही म्हणून काय मग काय कढीपाला असल्याशिवाय चांगलं होत नाही भाजी. करतील सगळं पाहिजे खोबरं कढीपाला. आणलं
टाकले. पोळी केली खाती का काय काढत हसताना ग. हा आमच्या आजी आहे बघा किती देखणे आहे बघा. वयात मग कसं आहे थाट बघा. नव साडी बिडी घालून कसं साडी घातली बघ भारी. आंघोळ केली का नाही चहा पिली का ग अक्का हो चहा पिली. आणि सगळी कपडे बघा एकदाची मी सगळी कपड्यांना टिपा वगैरे मारायचे होते मग सगळी कपडे बघितले एकदा चेक केली कशाला किती टिपा मारायच्या हे सगळं म्हटलं बघून एकदाच टिपा वगैरे मारून घ्यावा. तर मग सगळ्यांना यात्रेत पण घालायला कपडे होते. कसं असते माहिती का आपल्याला किती जरी कपडे असले ना तरी नवीन कपडे म्हणलं नवीन ड्रेस म्हणलं की बायकांचं असंच असते की पटपट टिपा मारून ती कधी एकदा घालीन असं असते. माझं तर तसंच आहे. तर मी 2-3 असे ड्रेस आणलेले आहेत. तर माझ्या आवडीनुसार 2 ड्रेस घेतले. एक ड्रेस ना मम्मीच्या आवडीचा घेतला. तर त्याच्यानंतर पूर्वाला हे एक टॉप घेतलाय हा आणि तिला एक स्कर्ट पण घेतलाय त्याच्या खाली. जर व्हाईट कलरचा स्कर्ट घेतला ना म्हणलं तर त्याच्यावर ब्लॅक कलर किंवा असं मोरपीस कलर त्याच्यावर मॅचिंग होईल एखादा टॉप म्हणून तिला ना असं मिक्स कलरमध्ये एक टॉप म्हणजे स्कर्ट घेतलेला आहे. आणि तिला एक ड्रेस आणि ऋतूने पण कधी व्हाईट कलरचा शर्ट वापरला नाही त्यामुळे त्याला पण एक व्हाईट कलरचा शर्टच आणलेला आहे. आणि सगळ्यांची शॉपिंग झालेली होती पण बघून वगैरे इकडं तिकडं सगळं ठेवलं होतं. तर ते सगळं नंतर ना मी ना वेळ होता म्हणून काय केलं सगळं व्यवस्थित असं आवरून ठेवावं आणि टिपा वगैरे मारून ठेवावं म्हणून सगळं काढलं. तर पोरं मला सारखी म्हणत होती आमच्या भावाची की दाखव काय काय आणलं म्हणून त्यांना एकदाच दाखवलं त्यावेळेस ती शांत बसली. त्यांना पण एक कडे एवढी होती की त्याच्यानंतर सगळ्यांची भाजी वगैरे तर करून घेतलेली होती. बायला आळसच नाही त्या माऊलीच्या बायकोला कसं भांडण लागली चिव हसत होते. हा भांडण लागलं होतं की हिला कोणी मारलं अगं तो होती की तिथं भांडण लागल्यावर कोणी मारलं ऋतू दादान मारलं. मग तुम्हाला सांगायला आली नाही की का तर मारलं का बर अंधार पडायला कसं करायला बोल ना. असं हे करून बघितलं सोडा आहे का ते नाही बघितलं असं हे करून बघा नाही मी ही काढायला लागली ह्यांचं काढत बसायचं माझं काम आहे. काय करायचं आपल्याला अक्का किती छान आहे ना म्हाताऱ्याला काय सांगू लागत नाही तोंडात घास घालते म्हणते. तर इथे सगळ्यांनी मिळून मस्त जेवण केलं कारण बरेच वर्ष झालं आम्ही असं काय मिळून जेवण वगैरे केलं नव्हतं. आणि गाठभेट एवढी काय आमची पडत नाही मी लांब असल्यामुळं जिंदगी असं जगावची मिळून. तो तिकडे बघ फुलं तीन घासून आली बघ आकाशाची चमकाल ती फुलं खाणार थंसप घेत नाही जा तिकडे काय ते थंसप बघायचा फायदा आहे तुझ्या हातात थंसप काय नग मग पेले तुझं काय आहे ग कुरकुरे आहे काय तुझं. तोपर्यंत इकडे बघा काय चाललंय बाहेर पाळणा असून झोपाळा असून यांचं असं चाललंय. तर असं इथंच व्हिडिओ एंड करते.